करतोय. मोठा ऑक्सिजन पार्क 25 एकर जागा आम्ही महालक्ष्मी रेसकोर्स मधून घेतली आणि कोस्टल रोडचं 170 असं अंडरपास करून एकत्र जोडतोय. हे आमचं काम आहे. मुंबईकरांना कुणाच्या टोमणे मारण्यामध्ये इंटरेस्ट नाही. माझ्या आयुष्यात काय बदल होतोय, माझा प्रवास कसा सुकर होतोय, याला प्राधान्य मुंबईकर देणार. आम्हालाही काय मिळालं यापेक्षा आम्ही मुंबईला काय देणार याच्यात आम्हाला इंटरेस्ट आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधांसह या शहरात रोजगार वाढला पाहिजे. आपल्याला मुंबईला फिनटेक कॅपिटल करायचं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी तो निर्धार केला आहे. त्याचं प्लॅनिंगही सुरू आहे. मुख्यमंत्री दररोज बैठका वेळेवर बैठका घेत आहेत. या मुंबईला आर्थिक देशाची राजधानी आहे. जगभरातले लोक येतात आणि म्हणून ग्लोबल फायनान्शियल हब, फिनटेक कॅपिटल हे सगळं करतोय आपण. देशाला आर्थिक महासत्ता व्हायचं असेल त्यात मुंबईच्या विकासाचा महत्वाचं योगदान आवश्यक आहे. हे प्रधानमंत्री स्वतः सांगतायत. मोदीजींनी या मुंबईला महाराष्ट्राला 10 वर्षात 10 लाख कोटी दिले विकासाला. 10 लाख कोटी. काय दिलं? तुमच्या काळात तर काय मागायलाच गेले नाही. एवढा इगो होता, एवढा अहंकार होता. त्यामुळे राज्याचं नुकसान केलं. मराठी भाषेला आपल्या मोदीजींनी मराठी भाषेचा दर्जा आम्ही जे इथे निर्णय घेतला त्याला तात्काळ होकार दिला. आणि त्याच मोदीजींवर खालच्या पातळीवर तुम्ही टीका करताय. ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं, अयोध्येत राम मंदिर बांधलं, 370 कलम काश्मीरचं मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित भाईंनी केलं, त्यांना तुम्ही शिवाय देताय. थोडी तरी जनाची नाही तर मनाची. ठीक आहे, 76,000 कोटींचं बंदर आपल्याला पालघरला दिलं. तो विकासही तुमच्या डोळ्यात खुपतोय. आणि म्हणून 10 वर्षात प्रकल्प महाराष्ट्रात येत आहे. महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनला वेग येतोय. आता मुख्यमंत्री दावोसला जाणार आहेत. मी जेव्हा दावोसला गेलो तेव्हा परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात. जेव्हा मुख्यमंत्री मागच्या वेळेस गेले तेव्हा देखील परदेशी गुंतवणूक आली. आता देखील मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक येईल. रोजगार मिळेल. हे आमचं काम आहे. काम बोलतंय. आणि म्हणून जेव्हा प्रकल्प येत नाही तेव्हा महाराष्ट्र अन्याय होतो म्हणता. आणि प्रकल्प आले तर मुंबई तोडण्याचा डाव असं म्हणता. असं रडगाणं नेहमी तुम्ही गाता. तुमची दुटप्पी भूमिका लोकांना समजली आहे. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात एकही उद्योग आला नाही. महाराष्ट्र FDI मध्ये 3रा क्रमांकावर होता. गुजरात, कर्नाटक आपल्या महाराष्ट्राच्या पुढे होता. पण आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा 1 नंबरला आला. आणि तुमच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणताना मग महाराष्ट्राला 1 नंबर करण्यासाठी, 1 नंबर करण्यासाठी तसं वागून तरी दाखवा. कालच आमचा वचननामा प्रसिद्ध केला आहे. लाडक्या बहिणींना BST मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. लाडक्या बहिणींना 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला. खूप निर्णय घेतले, त्याच्यामध्ये मी जात नाही. वचननामा आहे. माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देऊ नका म्हणून निवडणूक आयोगाकडे हेच काँग्रेस महाविकास आघाडी गेली आहे. त्यांना आमच्या लाडक्या बहिणी बरोबर जोडा दाखवतीलच. जसा विधानसभेत दाखवला त्यांनी खोडा घातल्याबरोबर 232 नंबरचा जोडा माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना दाखवला आणि घरी बसवून टाकलं. आणि म्हणून हे कसले भाऊ, हे दुष्ट सावत्र भावानं या लाडक्या बहिणी 15 तारखेला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. नवी काय उद्योगपतीच्या नावाने फेक नरेटिव्ह सुरू आहे. किती बोलले काय माहित नाही. त्यामध्ये धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प अदानी
कुणी दिला? सेकलिंगचा रद्द करून कुणी दिला अदानीला? नवी मुंबईचं एअरपोर्ट कुणी दिलं? तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? हे पण बघा. त्याचबरोबर तुम्हाला ज्यांना द्यायचं काम होतं त्यांना देऊन झालं. सत्तेत असताना एक भूमिका, सत्तेतून उतरल्यावर दुसरी भूमिका. अचानक युटर्न कशासाठी? जागा दिल्या आमच्यावर आरोप करता. मग मला सांगा, मुंबईची मोकळी मैदानं आणि भूखंड कोणी दिले? या उद्योगपतींचे संबंध, चांगले संबंध कुणाकुणाबरोबर आहेत? 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री महोदयजी कलानगरला कुणाच्या घरी गेले? 1.5-2 तास बंद दाराआड चर्चा केली. कुणाबरोबर केली? तेच उद्योगपती शिवाजी पार्कला जेवायला गेले की नाही? त्याचे फोटो आहेत आपल्याकडे. ही कसली डिनर डिप्लोमसी? कंटेनर तुमच्या यार्डात पोहोचले नाही का? तुम्हाला समजलं नाही वाटतं? जाऊ, ठीक आहे. अरे आमच्यावर कसले आरोप करता? हे समोर आहे, ये जनता है, सब जानती है. म्हणून ज्यांची नावं घेता त्यांना घरी जेवायला बोलवता. बोलवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमची मुलं त्यांच्या लग्नात नसतात. कळू द्या लोकांना कोण कुणाचा दोस्त आहे. तुमचे नकाशे बघून शेजारी बसलेले बिचारे जयंतराव कावरे बावरे झाले मुख्यमंत्री महोदय. त्यांना कळेच ना काय चाललंय, का अगोदर काय परिस्थिती होती, नंतर कशी झाली. ये पब्लिक है, सब जानती है. आणि मी सांगतो, जब चाहिए हरी पत्ती, जब चाहिए हरी पत्ती, तब याद आते हैं उद्योगपती. असं यांचं हे आहे, असा यांचा स्वभाव आहे. आणि म्हणून आमच्यासाठी उद्योगपती नाही, उद्योग तर आलेच पाहिजे. पण मुंबई फर्स्ट आणि मुंबईकर फर्स्ट, हीच आमची भूमिका आहे. राज्यात उद्योग यायला पाहिजे, मराठी उद्योजक निर्माण व्हायला पाहिजे. यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केले का? ते पण मराठी माणसाला एकदा सांगून टाका. मराठी तरुणाच्या हातात उद्योग देण्याऐवजी तुम्ही दगड देताय. कसली नीती आहे तुमची? मुंबईकडे फक्त सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून तुम्ही पाहिलं. आता सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापायला तुम्ही निघालात. मुंबईकर सुज्ञ, मुंबईकर तुमच्या भूलथापानं बोलणार नाही. आणि मुंबईकर आता तुमच्या खोट्या प्रचाराला भुलणार नाही. भावनेच्या राजकारणाला बळी पडणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, कोणी बाईका लाल आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला मुंबईला अधिक गतिमान समृद्ध करायचं आहे. येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाण आणि या कमळ या निशाणी समोर आपल्याला बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करायचं आहे. ही विनंती आपल्याला करायला आलोय.